नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझी हुशिलकाच्या पुढील भागात स्वागत आहे तुमचे. अवंतीची थोडीशी जुळबुळ झाली आणि ती दुसऱ्या कुशीवर पलटली, पण हळूहळू तिने बुबुळ हलू लागले. कपाळावर किंचित आठी पडली, कारण तिला आजूबाजूला काहीतरी जाणवत असल्याचं मनातून स्ट्रॉंग फिलिंग येऊ लागलं. तिने खाडकन डोळे उघडले आणि श्वास घेत इकडे तिकडे पाहिलं तर कोणी दिसले नाही. दार पण बंद होतं. बेडवर बाजूला पडलेली ओढणी तिने पटकन अंगावर ओढली. मन घाबरून गेलं होतं. काही सेकंदातच कपाळावर घाम फुटला होता. तो तिने तिच्या ओढणीने टिपला आणि साईड टेबलवरचा ग्लास घेऊन पाणी पिऊ लागली. काहीतरी स्वप्न वगैरे पडल्यासारखं सुद्धा फील होत होतं. आपल्या मनाचे भ्रम असतील हा विचार करत पुन्हा बेडवर आडवी होत एका कुशीवरून अंग चुरून ब्लँकेट ओढून झोपली. अगदीच थोड्याशा हालचालीमध्येच तो अलर्ट झाला आणि पावलांचा आवाज न करता गॅलरीमध्ये येऊन उभा राहिला होता. ती सध्या गाढ झोपत होती, म्हणून उठून इकडे तिकडे येणार नाही हे माहीत होतं. म्हणून गॅलरीच्या कोपऱ्यावर उभा राहून तिच्या झोपण्याची वाट बघत वर चंद्राकडे बघू लागला. तशीही त्याला काही घाई नव्हती. तिच्या रूममधून बाहेर जायची. ती कितीही उशिरा झोपू दे, त्याला फरक पडणार नव्हता. त्याच्या डोळ्यात झोप नव्हती. त्याचं मन त्यालाच खात होतं. स्वतःच्या निर्णयावर आता त्याला पश्चाताप होत होता. तेव्हा त्याने जर होकार दिला असता तर आज अवंती त्याची झाली असती. कितीतरी वेळ तो उभा राहून त्याच्या विचारात मग्न होता. जेव्हा डोळ्यांनी साथ सोडायला चालू केली तेव्हा तिच्या रूममधून आपल्या रूममध्ये येऊन झोपला. सकाळी अमित खाली आला. समोर कबीर ब्रेकफास्ट करत होता. चेहऱ्यावर शांत एक्सप्रेशन होते. गुड मॉर्निंग छोटे, अमित स्मित हास्य करत त्याचा चेहरा वाचण्याचा प्रयत्न करत म्हणाला. अजून त्याला कन्फर्म माहीत नव्हते की त्याला माहीत आहे की नाही. गुड मॉर्निंग दादा, त्याने शांतपणे हसत दुसरा घास तोंडात घातला. त्याचं मोबाईलवर काहीतरी कामसुद्धा चालू होतं. हेमा काल दिवसभर बाहेरच होती, म्हणून अमितने तिला खाली आणलं नव्हतं. तिचा ब्रेकफास्ट रूममध्ये मागवला होता. अवंती पण तिच्यासोबतच होती. नाश्ता घेऊन वर जाताना कबीरने बघितलं होतं. त्यावेळेसच त्याला कळलं होतं की दोघीजणी रूममध्येच नाश्ता करतील, म्हणून अवंतीला बघण्याचे चान्सेस त्याचे कमी झाले होते. पण जाताना बघून जाणार हे नक्की. काल तू कशाला फोन केला होता? काही अर्जंट काम होतं का? अमितने त्याची प्लेट सरळ करत विचारलं. नथिंग, त्याने शांत भाषेत त्याच्या डोळ्यात बघत उत्तर दिलं. काल रागात होता म्हणून त्याने अमितला फोन केला, पण हळूहळू जेव्हा राग ओसरला तसं तो नॉर्मल झाला होता. जणू त्यातून त्याने मार्ग काढला असावा. अमित कन्फ्यूज होत त्यालाच बघू लागला. अवंतीला नवीन स्थळ आले आहे. कालच मला त्याच्याबद्दल कळालं. अमित त्याचा चेहरा नोटीस करत म्हणाला. माहीत आहे, कबीर किंचित हसत त्याच्याकडे बघत म्हणाला. म्हणजे तुला त्याबद्दल काहीच वाटत नाही? अरे तुझं प्रेम आहे की नाही अवंतीवर? का उगाच टाइमपास चाललेला आहे? स्थळ आले म्हणजे त्याचा अर्थ कळतो का? अजून तिला तुझ्या प्रेमाची जाणीव नाही आहे. अमित समोरची प्लेट बाजूला ठेवत वैतागून म्हणाला. दादा रिलॅक्स, कोणी पण आलतू फालतू येऊन माझी लाईफ स्पॉईल करेल असं होऊ शकणार नाही. कबीर किंचित खांदे उडवत मागे रेलून बसत म्हणाला. हो, सगळं मान्य आहे. अजून मॉम डॅड यायला 8 दिवस आहे. नंतर पुढच्या गोष्टी येतील आणि विसरू नको, आपण त्यांना नकार दिलेला आहे. मग हेमा आईला पुढे करावे लागेल. अमित सुस्कारा सोडत म्हणाला. इतका वेळ नाही आहे माझ्याकडे. ते आल्यावर जे काही ठरवायचं असेल ते ठरवतील. पण मी माझा निर्णय घेतला आहे. उद्या तिच्या घरी जाऊन मागणी घालणार. लास्टचे शब्द बोलताना गालावर हसू पसरला. व्हॉट? अमितला झटका लागला ना. येस. कबीर त्याची रिॲक्शन बघून हसत चेअरवरून उठला आणि त्याचा टाय नीट करून वर जाण्यासाठी निघाला. आणि अमित शॉक लागल्यासारखा त्यालाच बघू लागला. अवंती हेमाच्या केसांना तेल लावत होती आणि त्याच्यासोबत तिचा नॉनस्टॉप रेकॉर्डरसुद्धा चालू होता. तिने कसं तेल तयार केलं त्याची माहिती हेमाला देत होती. त्यात हेमाला काडी मात्र इंटरेस्ट नव्हता, पण ती जसा मसाज करत होती तसं तिला रिलॅक्स फील होत होतं, म्हणून ऐकण्यापलीकडे काहीच पर्याय नव्हता. कबीर हेमाच्या रूममध्ये आला. दोघी त्याला गॅलरीत दिसल्या. समोरचे कसेही वागू दे, पण समोरच्याबद्दल माया दिसून येत होती. ह्या 8 दिवसात तर हेमा आणि तिचं नातं त्याला दिसून येत होतं. दोघींचं काही इतकं क्लोजली नातं नव्हतं. अवंती तोंडावर बोलायलाही घाबरत नव्हती, पण तशीच काळजी घेतानाही मागे पुढे बघत नव्हती. आता तिला उगाच लावून द्यायचं म्हणून तेल लावत नव्हती, मनापासून तेल लावून देत होती आणि फ्रीमध्ये तिची बडबड ऐकवत होती. पण ते काही हेमाच्या कानात शिरत नव्हते हे सुद्धा दिसून येत होतं. तो गालातल्या गालात हसून मान हलवत गॅलरीच्या दारापर्यंत आला. वहिनी, त्याने हाक मारली तसं अवंती तिच्या नाजूक ओठांची हालचाल बंद करत त्याच्याकडे बघू लागली. दोघांची नजरानजर झाली. तो तिच्या डोळ्यात बारीक डोळे करून बघू लागला. राग जो होता त्या आमदारला अटी आणि त्याला तोंडावर नकार. मग इगो दुखावला ना. ते तर नंतर तो व्याजासकट वसूल करणार होता. ती बारीक डोळे करून आठी पाडून नाक मोडत घसा डोकं चोळू लागली. कालच विसरली नव्हती ती. वहिनी, त्याने ह्यावेळी थोडी जोरात हाक मारली. तेव्हा हेमाने डोळे उघडले. तुझी साईन हवी आहे. तो फाईल समोर करत पेन धरला.
आता हे काम तो अमितला सुद्धा सांगू शकत होता किंवा कुठल्या स्टाफसोबत फाईल पाठवून देऊ शकत होता. पण आता त्याच्या दुर्गेश्वरीला पाहायचं होतं, मग तेवढे तर कष्ट त्याला करावेच लागणार होते. तिने साईन करून फाईल त्याच्याकडे दिली. अवंतीची तिरकी नजर त्याच्यावरच होती. तो आपल्याला बघत आहे का जणू याचं निरीक्षण तिला करायचं होतं, पण त्याने तिला भाव दिला नाही. म्हणून मनातल्या मनात त्याच्या नावाची माला जपत होती. तो हेमाला हलकी स्माईल देत त्याच्याच रुबाबात वळला. तसं अवंती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तोंडातल्या तोंडात पुटपुटली आणि तो समोरच्या मिररमध्ये तिलाच बघत बाहेरच्या दिशेने जात होता. तिच्यावर आपला असर आहे हे त्याचं मन बजावून सांगत होतं. म्हणून मनातल्या मनात आनंदी झाला होता. चेहऱ्यावर एक विजयास्पद हास्य उमलत होतं. दुपारच्या वेळी हेमा रेस्ट करत होती. अवंती तिचं काम करत तिच्या रूममध्ये बसली होती. सूर्यजीतच्या वडिलांचा बळवंतराव यांना कॉल आला होता की त्यांना मुलीला बघायचं आहे. 2-3 दिवसांनी कामानिमित्त महिनाभर दौऱ्यावर जाणार होत्या. त्याआधी जर एकदा मुलीला पाहिलं तर त्यांना पुढचा निर्णय घेता येईल. म्हणून त्यांचा कॉल झाल्यावर बळवंतराव यांनी हेमाला फोन केला होता, कारण मीराबाई काय ऐकायला तयार नव्हती. हेमा, ते पाहुणेलाही घाई करत आहे. एकदा मुलाच्या आईवडिलांना तिला बघायचे आहे. मग 2 दिवस पाठवून दे, पुन्हा मी पाठवून देतो, बळवंतराव म्हणाले. पण मामा, एवढी काय घाई लागली आहे? पहिले मुलाची चौकशी करू. मान्य आहे आमदार आहे, पण तो चांगला आहे की नाही त्याची चौकशी पहिले करू ना. हेमा तिच्या परीने समजावण्याचा प्रयत्न करत होती. अगं, आम्ही चौकशी केली आहे. मी त्यांना आधीपासून ओळखतो, फक्त जास्त बोलणं नव्हतं. मागच्या वर्षीपासून तर त्यांच्याशी खूपदा बोलणं झालं. असंच माझ्या मुलीसाठी पाहुणे बघत नाही, समधी चौकशी करूनच पोरगं घरात पाऊल ठेवतं, बळवंतराव आपल्या मिशीवरून हात फिरवत रुबाबात म्हणाले. हेमाला पुढे बोलायला शब्दच नव्हते. चिडचिड वाढत होती, पण ती काही करू शकत नव्हती. इकडे बघू, मी बोलते, मीरा खेकसत हसून म्हणाली. हसण्याचा जरी आवाज आला तरी तिच्या आवाजात चीड होती, कारण स्वतःच्या मुलीचं भलं करून ही बाई जगभर फिरते आणि माझ्या पुरीला नोकरासारखं तिच्या मुलीची हमाली करायला सांगत आहे. मीराचा आवाज ऐकून हेमाने डोळे 1 सेकंद उघडझाप केले, कारण मीराचा आवाजच होता जसा डेंजर. हॅलो ताई, कशी आहे माय? आवाजात मधुरपणा आणत मीरा तिच्याशी बोलू लागली. मी बरी आहे मामी, तुम्ही कशा आहात? हेमा हळूवार आवाजात म्हणाली. आधीपासून मीराबरोबर बोलणं कमी असायचं, पण जितकं असायचं ती मवाळ भाषेतच बोलत होती. माय, मी काय म्हणते, 2 दिवस ताईला पाठवून दे. चांगलं पाहुणं आहे, रागाला जातील. 1 दिवसाचा तर प्रश्न आहे. जावाई बापूला 1 दिवस घराला राहायला सांग. हां बरं, मी अमितला फोन करून सांगते, हेमा दात घट्ट आवळून म्हणाली. हां, काळजी घे, ठेव फोन, मीरा जास्त लांबट न लावता म्हणाली. दोघींनी फोन ठेवला. तशी हेमाची चिडचिड वाढली. तिने अमितला फोन करून सांगितलं. तसं त्याने कपाळावर हात मारून घेतला, कारण उद्या कबीर जाणार आणि अवंतीसुद्धा गावाला जाणार. काय गोंधळ होईल विचार करून त्याचा हार्ट फेल व्हायची वेळ झाली होती. हॅलो, अमित रेस्टलेस होत म्हणाला. बोल दादा, माझी 10 मिनिटमध्ये मीटिंग स्टार्ट होईल. कबीर त्याची मोठमोठी पावलं टाकत कॉन्फरन्स रूमच्या दिशेने जरा घाईघाईतच म्हणाला. ते जरा काम बाजूला ठेव, इथे मी काय बोलतो ते ऐक, अमित चिडत म्हणाला. हां, त्याने वॉच बघत त्याच्या पावलांची गती थोडीशी वाढवली, कारण त्याला लवकरात लवकर कॉन्फरन्स हॉलमध्ये जायचं होतं. टाईमचा पक्का होता. उद्या तू गावाला जाऊ नको, पहिले मॉम डॅड येऊ दे, मग आपण विचार करू, अमित शांतपणे म्हणाला. कारण ते गावाकडची लोक होती. असे तो एकटा त्यांच्या घरी जाणं त्याच्या मनाला ती गोष्ट पटत नव्हती. आणि त्यात तर उद्या पाहुणे घरी असतील, मग हा अचानक गेल्यावर वेगळं वळण नको लागायला. आपण त्यावर नंतर बोलू. तो आता फक्त 7 ते 8 पावलांवर होता. नंतर नाही, आता. थोड्या वेळाने अवंती तिच्या घरी चालली आहे. उद्या पाहुणे तिला बघायला येणार आहेत. 2 दिवसांनी पुन्हा घरी येणार आहे, अमितने बोलून डोळे मिटले. त्याचे शब्द कानात गेले तसे त्याचे पाय स्थिर झाले. हे कधी ठरलं आणि तू मला आत्ता सांगत आहे, कबीर चिडत म्हणाला. मला आत्ताच कळालं. हेमाला तिच्या मामाचा फोन आला होता. त्या पाहुण्यांना अवंतीला बघायचं आहे. ओ, आय मीन मुलगी बघण्याचा कार्यक्रम, आपण जसं गेलो होतो तसं, कबीर पुन्हा हळूहळू पावलं पुढे टाकत विचार करत म्हणाला. हो, अमितने वैतागलेले एक्सप्रेशन चेहऱ्यावर आणत सांगितलं. इंटरेस्टिंग, मग तर मी तिथे असायलाच हवे. बघू कोण आहे हा सूर्यजित राणे. तो ओठांचा कोपरा उंचावत चेहऱ्यावर हलके क्रूर भावानत कॉन्फरन्स हॉलपर्यंत आला. त्याने फोन कट केला आणि त्याच्यासोबत असलेल्या गार्डने डोअर ओपन केल्यावर तो त्याचे रुबाबदार पावलं टाकत आत गेला. फोन बंद झाल्यावर अमितला त्याचे शब्द कळाले आणि त्याने डोळे मोठे झाले. तर पुढच्या भागात खरंच मज्जा येणार आहे. बघू काय होईल आता अवंतीच्या घरी. सूर्यजित राणे वर्सेस कबीर दीक्षित. कोण असेल विनर? कोणाची होईल अवंती? कळेलच पुढील भागात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.